हॅलो फ्रेंड्स, मी पूजा. माझ्या पूजा अँड पूजाज फॅमिली मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे मनस्वी स्वागत करते. तर आज मी घेऊन आलेली आहे ड्रायफ्रूट्स आणि डिंकाचे लाडू. ते तुम्हाला माहीतच असेल. तर मी यामध्ये काहीतरी बदल करून एक लाडू बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता, आपण इथे वापरणार आहोत मखाणा. तर लाडूमध्ये मखाणा वापरण्याचा उद्देश असा की मखाणा हा अतिशय पौष्टिक आणि शरीरासाठी अतिशय उपयुक्त असा आहे. आणि त्यासाठी आपण अगोदर साहित्य बघून घेणार आहोत. डिंक, बदाम, अक्रोड, खारीक, खोबरं आणि मखाणा आणि काजू. तर यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर डिंक तुम्ही कोणत्याही प्रकारचा घेऊ शकता. मी इथे बारीक डिंक घेतलेला आहे. हे सर्व साहित्य मी अगोदरच तुपामध्ये फ्राय करून घेतलेलं आहे. आणि तुम्ही आवडीप्रमाणे फ्राय करू शकता किंवा तुम्ही याची पावडर करून सुद्धा फ्राय करू शकता तुपामध्ये. तर मी अगोदरच फ्राय करून घेतलं आहे. त्यानंतर आपण आता सर्व साहित्य हे मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहोत. तर इथे मी सर्वात अगोदर मखाणा घेतलेला आहे. अशा प्रकारे आपण सर्व साहित्य बारीक करून घेतलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता. हे जे ड्रायफ्रूट्स आहे तुम्ही ग्राइंड करताना थोडी जाडसुद्धा ठेवू शकता किंवा पूर्ण पावडरसुद्धा करू शकता. माझ्या मुलाला अक्षरशः कशामध्ये सुद्धा ड्रायफ्रूट्स टाकलेले तो खात नाही आणि त्याला ड्रायफ्रूट्स दिसले की तो सरळ काढून टाकतो. त्यासाठी मी इथे ह्याची पूर्ण पावडर बनवून घेतलेली आहे. चला तर मग आता आपण मिक्स करून घेऊयात. हे सर्व आपण मिक्स करायचं आहे. त्यानंतर आपण इथे ब्राऊन शुगर ॲड करणार आहोत. तर ही आहे बोरा कंपनीची ओरिजिनल अशी 100% नॅचरल अशी ब्राऊन शुगर. तुम्ही इथे बघू शकता. तर याच्यामध्ये नो मिनरल्स आणि नो केमिकल्स असं लिहिलेलं आहे. यामध्ये नाही आहेत म्हणून. तर आपण हे ॲड करून घेऊयात. आपल्या आवडीनुसार आपण ॲड करू शकतो. आपण यामध्ये अगोदरच खारीक घातल्यानंतर याला गोडवा आलेलाच आहे. आपण आपल्या आवडीनुसार याच्यामध्ये साखर ॲड करून घेऊ शकता किंवा कुणी गूळसुद्धा ॲड करून घेऊ शकता. तर मी इथे ब्राऊन शुगरचा वापर केलेला आहे. आता हे आपण पूर्ण मिक्स करून घेणार आहोत अशा प्रकारे. तर हे आता मिक्स झाल्यानंतर आपण याचे लाडू बनवून घेणार आहोत. हे सर्व साहित्य जर तुम्ही मिक्स केल्यानंतर तुम्हाला कोरडं वाटत असेल तर तुम्ही यामध्ये तूप गरम करून टाकू शकता. तर तुम्ही इथे बघू शकता, मी इथे पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे. आपल्या शरीराची झीज होत असते आणि थंडीमध्ये ती भरून काढण्यासाठी आपल्याला डिंकाचे किंवा ड्रायफ्रूटचे लाडू खाणे खूप गरजेचे असते. यामुळे आपल्या शरीराची झीज भरून निघते. त्यानंतर आपल्या शरीराला आवश्यक ते ऊर्जासुद्धा मिळते. चला तर मग आता आपण लाडू बनवून घेऊयात. मी इथे सर्व लाडू बनवून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता. तर रेडी आहेत आपले ड्रायफ्रूट्स आणि डिंकाचे लाडू, ते पण मखाणा यूज करून. तर तुम्हीसुद्धा थंडीच्या दिवसामध्ये नक्की ट्राय करा. आता आपण मखाणा खाण्याचे फायदे बघणार आहोत. मखाणा खाल्ल्याने इम्युनिटी पॉवर वाढते. त्याचबरोबर वेट लॉस करत असाल तर वजनसुद्धा कमी होते आणि त्याचबरोबर शरीरात वाढलेली उष्णता जी असते तीसुद्धा कमी होते आणि शरीराला ताकद मिळते. याच प्रकारे मखाणा खाणे कोणासाठी आवश्यक आहे तर लहान मुलांसाठी, महिलांसाठी, गर्भावस्था असणाऱ्या महिलांसाठी, वृद्ध महिलांसाठी अतिशय उपयुक्त आहे. मखाणा खाल्ल्याने खूप सारे शरीराचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते कमी होऊ शकतात. आणि आपण नक्की हे लाडू ट्राय करा आणि त्या लाडूमध्ये नक्की मखाणा ट्राय करा. आणि लाडू चवीलासुद्धा उत्तम लागतात. त्याचबरोबर शरीराला फायदासुद्धा खूप सारा होतो. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी. आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन पण प्रेस करा. म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपी किंवा व्लॉगचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. चला तर भेटूया असेच एका नवीन व्लॉग किंवा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, हेल्दी खा आणि फिट राहा.